महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, शेतकऱ्यांचे कैवारी आणि आदर्श कृषी सेवा केंद्राचे संस्थापक श्रद्धेय तात्यासाहेब आर. ओ. पाटील आणि श्रद्धेय एस. के. आबा पाटील या सर्वांना विनम्र अभिवादन. ज्यांच्या विचाराने क्रांतीच्या मशाली पेटतात असे थोर विचारवंत शिवसेना नेते सन्माननीय नितीनजी बानगुडे पाटील साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ आणि तात्यासाहेबांवर एस. के. आबांवर प्रेम करणारे या पाचोरा भडगाव मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधव भगिनी, तुमच्या या कन्येचे आणि बहिणीचे आपल्या सगळ्यांना विनम्र अभिवादन. बांधवांनो, आजचा दिवस म्हणजे माझ्या डोळ्यात एका डोळ्यात आनंद अश्रू आहेत आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये दुःखाचे अश्रू आहेत. आनंद अश्रू यामुळे की आज तात्यांनी आणि आबांनी लावलेल्या या रोपट्याचे आज 50व्या वर्षात पदार्पण होत आहे. तर दुसऱ्या बाजूने ते दोघंही या आनंदाचा क्षण पाहण्यासाठी उपस्थित नाहीत, आपल्यामध्ये नाहीत. या गोष्टीचं दुःखही माझ्या डोळ्यात आहे. प्रचंड संघर्षातून त्यांनी हा उद्योग उभा केला. शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याला योग्य असा सल्ला आणि विनामूल्य मोफत सल्ला देऊन त्यांनी हे छोटस लावलेलं रोपट आता खूप छान बहरलेलं आहे. परंतु बांधवांनो, मी स्वतःला भाग्यवान समजते, कारण त्यांचे आचार, त्यांचे विचार आणि त्यांचे संस्कार त्यांनी कमावलेली आपल्यासाठी लाख मुलाची शेतकरी माता, भगिनी आणि बंधू माझ्या सोबत आज आहेत. खरं ही माझ्यासाठी प्रेरणा आहे, शक्ती आहे आणि खरी ही आमची संपत्ती आहे. तात्यांनी आणि आबांनी खूप संपत्ती कमावली नसली तरी ही जी आता आलेली मंडळी आहे ही त्यांची प्रेमी आहे आणि खरोखर ती सगळ्यात महत्वाची संपत्ती आहे. बांधवांनो, तात्यांनी आदर्श कृषी सेवा केंद्र आणि निर्मल सीड्सच्या माध्यमातून गेली 5 दशकं शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समर्पित केली. त्याचे आपण सगळे जण इथे साक्षीदार आहात आणि तेच विचार आणि वारसा सोबत घेऊन चालताना गेल्या 2 वर्षाचा माझा जो काही राजकीय प्रवास आहे त्या प्रवासात आपण सगळ्यांनी मला अगदी मोलाची साथ दिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची मनापासून ऋणी आहे. मला मिळणारे सहकार्य, प्रेम आणि आशीर्वाद ही खरोखर तात्यासाहेबांच्या सेवेची पावती आहे असं मला खास करून आपल्याला सांगावंसं वाटतं. बांधवांनो, आपण सर्व शेतकरी आहात. मागच्या आठवड्यात आमदारांनी गेल्या आठवड्यात विकास कामाचा जो तथाकथित लेखाजोखा सांगितला, शेतकऱ्यांच्या समस्यांवर आणि मागण्यांवर त्यांनी काय जाब देऊ शकले हे तुम्ही मला सांगा. त्यांच्या लेखाजोख्यामध्ये शेतकऱ्याबद्दल काहीही नव्हतं. काय मागणी आहे त्यांनी शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या मागण्या काय आणि ते बोलतात काय. शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहे की आमच्या घामाला दाम द्या, आमच्या कापसाला भाव द्या, आमच्या सोयाबीनला भाव द्या. ह्याचं उत्तर आमदारांकडे आहे का? 2.5 वर्षापासून सत्तेत आहात आणि सत्तेसाठी आपण तिकडे गेलात. ह्या गोष्टी आमच्या शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. ह्याच्यासाठी आपण काय केलं? दिवसा वीज द्या, पाणी द्या, आमच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा आणि पंचनाम्याचं नाटक बंद करा. फक्त पंचनामे होतात, ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. बांधवांनो, मागच्या 3 दिवसापासून जे पावसाने थैमान माजवलंय, अक्षरशः आमच्या शेतकऱ्याच्या तोंडात आलेला घास गेलेला आहे.
त्यासाठी खरं तर ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे होता. आमच्या शेतकऱ्यांच्या जे काही खत औषधी आहे त्याच्यावर प्रचंड जीएसटी आहे, तो माफ झाला पाहिजे. यासाठीच्या मागण्यांसाठी आम्ही अनेक या 2-2.5 वर्षापासून अनेक निवेदन दिले, मोर्चे काढले, आंदोलन केले, रास्ता रोको केलं. हे सगळं करूनही काहीच फरक पडलेला नाही. दुसरा महत्वाचा विषय म्हणजे बेरोजगार तरुणांचा विषय. ही समस्या अतिशय गंभीर बांधवांना. आम्ही शेतकरी संवाद यात्रा काढली. मागचा महिनाभर पूर्ण 1 महिना त्या यात्रेमधला जो काही आमचा अनुभव आहे, अक्षरशः तरुण मुलांना पाचोरा भडगाव शहर सोडून, तालुका सोडून स्थलांतरित व्हावं लागतंय, कारण की त्यांच्या हाताला काम नाही. बेरोजगार तरुण हाताला काम नसल्यामुळे व्यसनाधीन होत आहेत, लग्न होत नाही म्हणून आई वडील चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे व्यसनाला मुलं अधीन होत आहेत. बांधवांनो, समोर सणासुदीचे दिवस आहेत. काय भाव आहे तेलाचा, तुपाचा भाव काय, साखरेचा भाव काय, डाळी प्रचंड महाग झाल्या. काय दिवाळी साजरी करेल आमचा शेतकरी? यावर कुणीही चकार शब्द बोलायला तयार होत नाही. काय होणार आहे त्या 1500 रुपयांनी सांगा आपण. हा 1500 रुपये, 15 लाख रुपयापासून 1500 पर्यंत आलेला जो काही प्रकार आहे, 15 लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा करून सांगितलं आणि ते 1500 वर येऊन ठेवलं. ही 1500 रुपयाची तुटपुंजी रक्कम जी आहे ती आमच्या महिला भगिनी नकोय. तुम्ही देतायत, आनंदाची गोष्ट आहे, परंतु तिचा जो पती आहे शेतकरी, त्याच्या समस्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करतात आणि तिला 1500 रुपयामध्ये खुश करण्याचा प्रयत्न करतात. ही अतिशय वाईट गोष्ट आहे. करोडोची टक्केवारी घेणाऱ्यांनी 1500 रुपयाचं आमिष दाखवून मेहरबानी केल्यासारखं जे काही माता भगिनींना करता आहेत ते अतिशय घृणास्पद अशी गोष्ट आहे आणि माझ्या माता भगिनींनी यांना जाब विचारला पाहिजे. बांधवांनो, मला कोणावर टीका करायची नाही, परंतु मी काय करणार आहे, माझा भविष्यात अजेंडा काय असणार आहे, ते मी शब्द आपल्या सगळ्यांना, एवढ्या लोकांच्या समोर मी शब्द देणार आहे. बांधवांनो, मी तात्यासाहेबांचे आचार, विचार आणि संस्कार हे मी कधीच विसरणार नाही. निर्मल सीड्सच्या माध्यमातून असेल, आदर्शच्या माध्यमातून असेल, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी जगातील नवनवीन तंत्रज्ञान निर्मल सीड्सच्या माध्यमातून संशोधन करून शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचवण्यासाठी मी तत्पर असेल. शेतीच्या सर्व समस्या ज्या आहेत, बीज असेल, सिंचन असेल, हमी भाव असेल, प्रक्रिया उद्योग या मतदारसंघात आले पाहिजे. नुकसान भरपाई असेल शेतकऱ्यांची, शेतकऱ्यांना संपूर्ण न मिळालेले विमा आहे, या सर्व प्रमुख प्रश्नांवर शासन दरबारी मी आवाज उठवणार आहे आणि आपल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार आहे. मतदारसंघातील उद्योग व्यापार वृद्धीसाठी नियोजनबद्ध असा कृती आराखडा आम्ही तयार करून ठेवलेला आहे. तो कृती आराखडा अंमलात आणण्यासाठी मी सदैव काम करत राहणार आहे. आमच्या शेतकरी बांधवांना शेत रस्ते नाही, गाव रस्ते नाही, आमच्या महिला भगिनींना शौचालय नाही, पिण्याचे पाण्याचा प्रश्न गावांमध्ये आहे, शिक्षणाचा प्रश्न खूप भयंकर आहे. गरिबाच्या मुलांनी कुठे शिकायचं, तिथं धड शिक्षकांची संख्या पूर्ण नाही, आरोग्य सुविधा या मतदारसंघात व्यवस्थित नाही, तिथे पुरेशा प्रमाणात डॉक्टर नाही, अशा अनेक समस्या आहेत. त्या समस्यांना प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी मी नियोजनबद्ध असा कृती आराखडा करेन. बांधवांनो, आमच्या शेतकऱ्यांना पाणी हवं, त्यासाठी जो काही नदीवर बंधाऱ्यांचा विषय आहे तो मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करेन. कसगावचा आमचा जो काही माल हक्क आहे तो चालू करण्यासाठी प्रयत्न करेन. MIDC जी फक्त कागदावरच आहे आणि ऑनलाईन उद्घाटन झालं आहे, ती चालू करण्यासाठीचा प्रयत्न असेल. बंद असलेला जो काही साकोदा साखर कारखाना आहे
त्याच्यासाठी तात्यासाहेबांनी सुद्धा प्रयत्न केले, परंतु मध्येच त्यांचं असं झाल्यामुळे ते पूर्ण होऊ शकलं नाही. पण ते करण्यासाठी, चालू करण्यासाठी माझा 100% प्रयत्न राहणार आहे. बांधवांनो, विकासाचं नियोजन करताना सर्व जाती धर्मातील लोकांना, सर्व राजकीय, सामाजिक, विचारवंत, पत्रकार, व्यापारी, शेतकरी, शेतमजूर, प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन या मतदारसंघाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. तात्यासाहेबांच्या प्रमाणेच टक्केवारी, लाचारी, गुंडागर्दी, दहशतवाद व भ्रष्टाचार मुक्त प्रशासन ही माझी हमी राहील. भयमुक्त, भ्रष्टाचार मुक्त, सर्वांगीण विकास हा माझा संकल्प आहे. आपण बघत आहात या मतदारसंघात कसं वातावरण झालेलं आहे. गुंडागर्दी आणि दहशतवाद खूप जास्त प्रमाणात माजला आहे. भयग्रस्त वातावरण या मतदारसंघात आहे. तात्यासाहेब असताना असं कधीही वातावरण नव्हतं. या सगळ्या गोष्टी तात्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी चालवणार आहे. बांधवांनो, मी नेहमीच आपल्या संपर्कात राहते. माझी भूमिका मी आपल्यासमोर वेळोवेळी मांडली आणि मांडणारही आहे. आपल्या सगळ्यांना आजचे प्रमुख वक्ते आदरणीय नितीनजी बानगुडे पाटील साहेबांना ऐकायचं आहे, त्याच्यामुळे मी खूप जास्त बोलणार नाही. पण मी शेवटी आपल्याला एकच सांगेल, बांधवांनो, मी या जसं महाभारतामध्ये धर्म विरुद्ध अधर्माचं युद्ध होतं, अगदी त्याचप्रमाणे मी सुद्धा या युद्धात उतरलेली आहे आणि मी धर्माच्या बाजूने आहे. धर्माचा नेहमी जय होतो. आणि या पाचोरा भडगाव मतदारसंघाला गेल्या 75 वर्षापासून, स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून पहिल्यांदा एका महिलेला, एका नारी शक्तीचा विजय होण्यासाठी एका महिलेला लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत जाण्याची संधी उद्धव साहेबांनी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे या पाचोरा भडगाव मतदारसंघात आपल्याला इतिहास घडवायचा आहे आणि या बहिणीचं, या कन्येचं आपल्याला सगळ्यांना साथ द्यायची आहे. आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि प्रेम माझ्या पाठीशी भक्कमपणे राहतील हा मला आत्मविश्वास आहे. आणि तात्यांनी आणि आपण सर्व माता बंधू भगिनी तात्या व आबांनी सुरू केलेल्या या आदर्श कृषी सेवा केंद्राच्या 50 वर्षाच्या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण आलात, आपल्या शुभेच्छा दिल्यात, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची मनापासून आभारी आहे. मी ऋणी आहे आपल्या सगळ्यांची. पाऊस आल्यामुळे आपली थोडीफार अडचणी आल्या, निसर्गाच्या पुढे कुणाचंही चालत नाही, त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.